किल्ला छोटासाच आहे, परंतु सर्वत्र झाडी असल्यामुळे वास्तुला नजरेस पडत नाही. असोच मावळ्यांनी या किल्ल्यासाठी लढाई करून रक्त सांडून हा किल्ला घेतला, म्हणून या किल्ल्याला भेट देण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली. नीरा नदीच्या काठी एकेकाळी दिमाखात उभा असलेला किल्ले सुभानमंगळ अखेरच्या घटका मोजताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. गडावर फार काही अवशेष शिल्लक नसले तरी देखील अभिमान वाटतो की आपण उभे आहोत हिंदवी स्वराज्याच्या रणसंग्रामाच्या पहिल्या साक्षीदारासमोर. जय शिवराय मित्रांनो, आता आपण छोटीशी सफर करून आलो आहोत. या छोट्याशा व्हिडिओमध्ये किल्ले सुभानमंगळ पाहिलं की हेच वाटतं की गड किल्ल्यांच्या संवर्धनाची किती आवश्यकता आहे. आणि मला अभिमान वाटतो की राजा शिवछत्रपती परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या दोन्ही परिवाराचा दुर्गसेवक म्हणून मी कार्य करतो. आणि त्या कार्य करत असताना आता मला हे वाटू लागले की खरंच आपण जो मार्ग निवडला आहे तो किती योग्य आहे. कारण की पडलेले बुरुज, पडलेली तटबंदी, नामशेष होत चाललेले वाड्यांचे अवशेष हे जतन करण्याची खरंच गरज आहे. आणि ती गरज काय आहे ती या किल्ले सुभानमंगळची सफर केल्यानंतर समजतं. किल्ल्यावरती सर्वत्र झाडी पसरली आहे. किल्ल्यावर जर तुम्ही येणार असाल तर एकटे येऊ नका शक्यतो. मी एकटा झालो होतो, परंतु तुम्ही एकटे येऊ नका. आणि हातामध्ये काठी असली पाहिजे, कारण की सर्वत्र गवत वाढलेलं आहे. आपण या ठिकाणी ही व्हिडिओ थांबत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराजे.